राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. सोलापूर जिल्हा परिषद आणि सांगोला तालुका पंचायत समिती या दोन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उद्या 7 तारखेला मतदान करून पार पडणार आहे. महायुतीच्या वतीनं या सभेचे प्रमुख या ठिकाणचे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, एकेकाळचे माझे खंदे समर्थक आदरणीय श्रीकांतदादा देशमुख, जवळा गटाचे आपले महायुतीचे राष्ट्रवादी पक्षातून उभा असलेले उमेदवार अतुल मालक पवार, दुसऱ्या आपल्या गणाच्या उमेदवार आदरणीय उभाळीताई, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, वेळेअभावी आता नाव घेत नाही, जमलेल्या या ठिकाणच्या माझ्या शेतकरी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, माझ्या माता भगिनी, आज आपण उद्याच्या निवडणुकीला मतदान करणार आहोत. नेमकं त्यासाठी 1 मे 1907 महाराष्ट्र झाला. यशवंतरावजी चव्हाणांनी महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवला आणि मुख्यमंत्री म्हणून पहिले मुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच असा विचार केला की आमदार आणि खासदार यातून पदावर जनतेचे प्रश्न सुटणार नाही. लहान सहान गोष्टी, छोट्या मोठ्या अडचणीसाठी आमदारला भेटणं शेतकऱ्यांना शक्य नाही, गोरगरिबाला शक्य नाही आणि त्यासाठी ही एक पंचायत राज व्यवस्था सुरू केली. महाराष्ट्रानंतर हळूहळू सगळ्याच देशातल्या राज्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदा निर्माण केली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जनक हे महाराष्ट्र राज्य आहे. अनेक वर्ष, 50 वर्ष होऊन गेले. कारभार दोन्ही संस्थेत चांगला चाललेला आहे. या गटाचं राजकारण थोडंसं वेगळ्या वळणाचं आहे आणि या ठिकाणची उमेदवारी शिवसेनेची जगदीश पाटलांची आम्ही 1-2 महिने अगोदर जाहीर केली होती, एवढ्यासाठी की इथून अतुल मालक, दीपक आबा हे वेगळ्या विचारानं जाणार आहेत असं आम्हाला वाटत होतं आणि आपला पक्ष इथं जिवंत राहिला पाहिजे, जगदीशसारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. परंतु शेवटच्या टप्प्यात महायुतीचं गडी जुळलं आणि अतुल मालकांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यात आला. तातडीनं आम्ही शिवसेनेची उमेदवारी पाठीमागे घेतलेने अतुल मालकासारख्या अनुभवी माणसाला इथं संधी दिली पाहिजे असा आम्ही विचार केला. आज मित्रांनो, सगळे प्रश्न वाडेगावचे आपण मार्गी लावले. काही प्रश्न अजून शिल्लक असतात. पाण्याच्या बाबतीत वाडेगाववर मी प्रचंड वेगाने सगळं काम केलं. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमची मान नदी कधी असणार नाही अशी व्यवस्था कायद्यानेच करून घेतली. आज कालव्याचा दर्जा ह्या नदीला मिळालेला आहे. पलीकडे कोरडा नदीलाही कालव्याचा दर्जा मिळाला. दुसरं निरा उजवा कालव्याची पाईपलाईन मी आमदार झाल्यानंतर 6 महिन्यात मी सुरू केली. पुढे पिढीशिंगे आणि गाववर ती आता राजापूरपर्यंत आहे. तिसरं म्हैसाळ योजनेची तुम्हाला लागतं. म्हैसाळ योजनेचा जो शेवटचा आता टप्पा आहे त्यात एक लाईन अशी येते, वाणिज्यचा वाकी, येरडी, आलेगाव, मेडशिंगी, वाडेगाव आणि या हायवेपाशी जा शेवट होती त्या पाईपलाईनची. तर सोफेर तुम्हाला जिथून म्हणून पाणी त्या गावाला पोचत
तिथून तिथून पाणी आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. इतर देवस्थानची कामं असो, जेवढे कार्यकर्ते आहेत सगळी कामं मी सांगत बसत नाही. पण हे सगळं जरी मी केलं असलं तरी हे सगळंच मी करू शकलो का, तर या वाडेगावच्या जनतेने गेली 40 वर्षे ताकद शक्ती माझ्या पाठीशी उभा केली, म्हणून मी ही कामं करू शकतो. तुम्ही जर ताकद आणि शक्ती दिली नसते, मी आमदार झालो नसतो, तर मी कामं कशी करणार की माझ्याकडून कामं होऊ शकली नसती. तरीही मान मला मिळत असला तरी तुम्ही सर्वांनी केलेल्या ह्या प्रेमापोटी सगळं काही घडले. आज उमेदवार या ठिकाणचे गजानन उबाळे अतिशय ॲक्टिव्ह कार्य करतात. शेतकरी कामगार पक्षात काम करत होता. गेल्या 2-3 वर्षापूर्वी माझा संपर्क आला आणि गजानन उबाळेंना मी सांगितलं, तुम्ही शिवसेनेचं काम करा, त्या पक्षातून तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवू शकणार नाही. आणि त्यांनी जी जगदीश पाटलांच्या बरोबर लिंकर आपला त्या सर्वांच्या चालूके बरोबर शिवसेनेचं काम चालू केलं. महाराष्ट्रात सरकार आहे 3 पक्षात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा गट. आणि या गटातच फक्त राज्यात उमेदवार असे आहेत, इथं राष्ट्रवादी बी आहे, इथं शिवसेना आहे, इथं भाजप. म्हणजे मंत्रालय कुठं आहे तर आता जवळा गटात मंत्रालय. हे गणित तुमचं जुळलं नाही. 3 माणसं निवडून आले तर 3 माणसांची, 3 पक्षाची, 3 नेत्यांची या गटाला ताकद मिळणार. तडफदार नेतृत्वातून मालकांचा तुम्हा सगळ्यांना अनुभव आहे. गेल्या वेळी ते एकत्र गटातून निवडून आले, चांगल्या पद्धतीने मताच्या नादात चांगलं त्यांनी 5 वर्ष काम केलं, लोकांचा चांगला संपर्क ठेवला, स्वतःचा व्यवसाय संसार बघता नाही, मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही. आजही मी तुम्हाला खात्रीने सांगतो की संधी तुम्ही या अतुल मालकांना शिवसेनेच्या उभारण्या दिल्यानंतर हे लोक तुमची छोटी मोठी जी काही कामं असतील ही सगळी कामं तुमची मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. संधी देणं आपलं काम आहे. मताचं गणित चुकलं, अनेक गोष्टी चुकतात. त्या ठिकाणी आता मला मतं दिलेली लोक बसेल, मला विरोध केलेले लोक भाषण ऐकतात. सगळीच मला मतं दिलेली तर नाहीत, मला खात्री आहे. 100% मला माहित आहे, नाही देण्याला बी गडी आहे तो उघड. ठीक आहे, मला पराभव झाला, पण तुम्ही मला मतं न देता नेमकं मिळवलं काय? जर सगळ्यांनी मला व्यवस्थित मतदान केलं असतं, निवडून आला होता, कॅबिनेट मंत्री म्हणून इथं वाचनाला उभा राहिला होता. याच्यासाठी पाटणाला पाडून एक दिवशी गुलांड्याला होरे म्हणलं, गावात आला, चौकात जिरवली का नाही म्हणलं, घराकडे गेला मी, होती गुलाबाची भरलेली कापडं धुया, रील साबण घरातला. बायको म्हणते एवढा गुलाल खेळायचं, साबण कुठाय, साबण दुसऱ्यांमध्ये घेऊन यायला मग होती तुझा खेळ. ही आपल्या संसाराची अवस्था आहे. सर्वसामान्य जनतेचा संसार सुखानं व्हावा, त्याचं सुबत्ता यावी, यासाठी मित्रांनो जीवन धडपड आहे. माझी तर वैयक्तिक तेवढ्यासाठी धडपड आहे. या प्रवासात कधी पराभव कधी जय हे बघत चालत राहणार आहे. आज जे आहे उद्या येईल, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही अशीच वाटचाल चालू राहणार. पण 90 साली या तालुक्यात आल्यावर जनतेला जो शब्द आणि जे वचन दिलेलं होतं, या तालुक्याचा दुष्काळ हटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज जवळजवळ मी 65% तालुका शेतीच्या पाणी शेतीला देण्याला यश मिळालं. टेंबू मार्गे सगळी माझी लागली, म्हैसाळ मार्गे लागली, माझे उजनीचं काम चालू त्या बाजूला झालेलं आहे. मान नदीचं बंधारं सगळं वर्षाला 3 वेळा भरून घ्यायची मी व्यवस्था केली. कोरडेचं बंधारं भरून घ्यायची व्यवस्था केलेली आहे.
अजूनही मला 1 TMC पाणी त्या ठिकाणी नेरा उजवा कालव्यातून माझे आमदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दिलेलं आहे आणि ते पाणी मार्गी लागणार आहे. पाईपलाईन टेंडर निघालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेले आहे, दुसरे म्हणून कॉन्ट्रॅक्टरला मिळालेले. ते एकदा मार्गी लागलं का जी पाईपलाईन आपण उद्घाटन नारळ फोडला होता पलीकडे, ती पाईपलाईन तुमची वर्षातनं 8 ते 9 महिने पाण्यानं भरून राहणार. एकदा 3-4 वर्ष तुम्ही पिकं पाण्यानं काढली का परत पाण्याची पातळी वाढत असते, विहिरीला गजगजून पाणी निर्माण होतं, बोरला लगेच पाणी 100-150 फुटावं लागतं. पातळी एकदा उंच आली बागायत गाव झाल्यानंतर पाण्याची अडचण येत नाही. जिथं जुंधळं काढलं आपण शेजाऱ्या खाल्ली ज्या रानात लहानपणी अनेक आली, आज बागा आपण अलीकडच्या 5-25 वर्षात बसतो. पण लहानपण माझं वाडेगावातच गेलेलं आहे. सगळ्या सुट्ट्या मी वाडेगावात असेल. दत्तो आपाच्या वस्ती मळ्यात गेल्यानंतर सगळीकडे जुंधळं पाखरं त्या छबू बाबा मी गुटणी घेऊन पाखरं दिवसभर पाखरं राखत त्या आठवड्या बसायचं आमची खेळ पाखरं राखायचं. काय होतं ते आम्ही सोडून नव्हतं आपल्या. पण मान नदीच्या पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर आज पाईपलाईन तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी खात्रीने डाळिंब पिकवायला, उद्या ऊसाचं मळ होणार आहे. ह्या सोबतता निर्माण झाल्यानंतर वाडेगावचा चेहरा मोहरा बदलून जाणार. हा चेहरा मोहरा बदलणं हेच आपलं ध्येय. माणसं असतात जन्माला, आई वडिलांच्या कुशीत नेतात, निघून जातात. मी जाणार आहे, तुम्ही जाणार आहे, कोण अमृताचा कलश घेऊन जन्माला आलेला. परंतु जी कामं चंद्र सूर्य असे पण राजरामर राहणार आहेत असं माणसानं काम करा आणि ते ध्येय बाळगून मी तुमच्या सांगितलं. मी वचन गेले तोंडातून, त्या वचनाच्या पाठीमागे रात्रंदिवस ध्यास करून लिहिणार. नाशिक एक तरुणांची फळी माझ्या पाठीमागे चालत राहावी. त्यांनी तालुक्याचं भविष्याची गोरगरिबांच्या अडचणी सोडवायच्या या ध्येयानं तिकडं नंदर समाजाचा दादा नवतेने एक दमन जबरदस्त नेता आहे, तो त्याला तिकडे मी उभा केला. तिथं मालकांना संधी आहे, तिकडे बाळासाहेब केदार उभा राहिले, तिकडे शिवाजी गेरडे आपलं संभाटाचे आलदर तिकडे उभा राहिलेले, विलास बापूच्या घरात 5-10 वर्ष सभापती होतो त्यांच्या सुनबाई उभा राहिली. कामाचा अनुभव 10 वर्षे 5 वर्षे ज्या कार्यकर्त्याला चांगलाय, जो मामलेदार कचेरीत येतो, जो पोलीस स्टेशनला जातो, जो इरिगेशन खात्यात जाऊन दाखला काढून पाणी कधी येणार बघतो, अशा लोकांना मी ही संधी आम्ही दिलेली आहे. आमच्या महायुतीने ही संधी फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. ही संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. दिवंगत दादांचा शेवटचा फोन उजनी माझी इंदापूरला गेली, त्यावेळी दादाचा एक फोन झाला. दादाचं माझं त्यात करारून भांडत झालं. त्यानंतर मी कधी दादाला फोन करता दादाला नव्हे, मी दादाच्या ऑफिसासवर येऊन जाईल. पण अतुल मालकासाठी एक फोन आला. त्या क्षणाला मी म्हणलं, दादा तुम्ही सांगाल तेवढ्याला तुमचा शब्द मी खाली पडू देणार नाही. आयुष्याची माझी अतुल मालकामुळं आठवण राहिली की दादाचा मला जयाभाऊचा आधी आला, पण जयाभाऊच्या फोनवर मी थोडं बोलल्यावर ते परत दादाचा फोन आला. त्या जीवनात काही क्षण असे अजरामर होत असतात. याजी दादांनी इच्छेनं उभा केलेल्याने या ठिकाणची उमेदवारी आणि ही दाजी दादांना तुमच्या सगळ्याची श्रद्धांजली ठरली. अतुल मालकाच्या घड्याळाला मत दिली. तुम्ही सर्वांनी उद्या येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ आणि या माणसानं महाराष्ट्रात 28 वर्षात मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्याने गोरगरिबांच्या सगळ्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवल्या. जळीताचं पैसे मिळालं नाहीत असं कोण हातवर करतंय? कराने हात वर. प्रत्येक 7 बाऱ्याला जळीताचं पैसे मिळाले, होय किंवा नाही? मोठ्यानं सांगा.
खरं आयुष्य पसागा जवळ होतं. रे तुमची हिरवी गार पिक बघत मी बघून जातो की मामलेदार कसे म्हणायचा बापू म्हणायचा दिसत नाही म्हणते खाली बघ खाली बघ पीक बघू नको. एक सातबारा मी राखला नाही शिंदे साहेबांच्या कृपेमुळे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळं. शिंदे साहेबांनी प्रत्येक सांगोल्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला, पक्ष नाही, पार्टी नाही, जात नाही, पात नाही, शेतकरी ही एकच जात, सगळ्याला जळतात पैसे. अतिवृष्टी झाली, किती जणांना पैसे बाबासाहेबांना आणले. आणि घ्या गे आकडं मोजा गावात गोष्ट इतकं नाही सोपं. उगा आमच्या दोस्तामुळे लक लागली भाऊ खात्री आमच्याच गाड्याने आमचं काम केलं, त्यामुळे दुसऱ्याला वाईट म्हणायचं कारण तर काय आहे. झालं गेलं विसरून जाऊया, पुढची वाट धरूया. निवडणुका येतात, निवडणुका जातात, कोणतर पडणार असतं, कोणतर निवडून येणार असतं, त्याच्यावर काय फार मोठं मनाव घेऊन जातं. अगोदरी युवक काँग्रेस NSY विद्यार्थी संघटनेत माझा दबदबाच होता, पण आमदार म्हणून दबदबा राहिला. पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या कृपेने मी आशीर्वादाने मी गुवाहाटीला गेलो, काय झाडी काय डोंगरानं अमेरिकेत गेलो, अजून विमानात बसलो नाही. पण अमेरिकेत जरी गेला तर 100% तुम्ही नुसतं इंग्रजीतला डायलॉग आहे, लगेच चहा जी पॅटी आणि कुठं चिकबोध आपलं, कुठं गाव. थायलंड मध्ये शहाजी बापू, स्कॉटलंड मध्ये शहाजी बापू, स्वित्झर्लंडला शहाजी बापू, श्रीलंकेत शहाजी बापू, सगळीकडे शहाजी. फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आमदार निवडून दिले नसतं, मी मुंबईला नसतो. आमदार झालो, मुंबईला गेलो, आमदार झालो म्हणून गुवाहाटीला गेलो. ती कामाख्या देवी मला एकट्याला एवढी पावली, 2 माणसाला पावली, शिंदे साहेबाला पावली, मुख्यमंत्री झालं, मला अशी पावली, जगात नाव माझं करून टाकलं. हिच्यापेक्षा जीवनात काय मिळवायचं, हे सुख कुठनं आणणार, कुठल्या दुकानात खरेदी करणार, किती कोटी रुपयाला हे सुख मिळते, कुठे मिळते सांगा मग. त्यामुळे पडलो बिल्लो असं काय म्हणायचं नाही. नेता ते नेताच असतो, भारतात आली ते नेताच असतो. मी नेता आहे, तुम्ही काळजी करू नका. एक तुमचं काम राखणार नाही. या निवडणुकीला ही सगळं तालुक्यात फिरताना मला हे डीपी ऐकाय मिळायला लागले. सगळीकडे उमेदवार बी भासून निघायला लागल्या, तर हे पैसे वाटाय नसते का नाही मला काही कळत नाही. आता डाबावर रस्त्यावर संपवत्या त्या घरी सगळं काय कळत. बघा हे आमदार तिला काढलं असतं तर सगळ्यात चौकात असं ढिगाला डीपी लावलं असतं. त्यावेळी झोपा काढल्या होत्या. आपण आमदार असताना मला आकडा माहित नाही, पण भरपूर डीपी दिली, 250-300च्या वर तालुक्यात डीपी. आता ह्या लोकांनी डीपी कनेक्शन जोडू आपण. पण ज्यांचा ह्यातनं डीपी राहिलेला असेल, गरज असेल, या तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात कुठं डीपी राहणार नाही एवढा शब्द मी तुम्हाला देतो. आता माझं काम निवडणूक झाल्यावर सगळ्या गावांनी मी याद्या करणार आहे, डीपीच्या मागं हात धुवून लागणार आहे. मी 100% सगळं तुमचं काम करतो. ते निवडून येणार नाही ते सहकारी माझ्याबरोबर आहे. पालकमंत्री आहे, तर ग्रामीण विकास खातं त्यांच्याकडे आहे. आपलं पंचायत समित्या लागतंय का? सगळ्या योजना आपल्या ग्रामीण विकास खात्यात. पुन्हा ज्या योजना काय शिल्लक असतात, आपलं कुठलं घरकुल असतंय, विहीर असते, आपली विहीर मंजूर करायला हप्ताची जागी नाही. पांढर रस्ता आहे, मुरमादार रस्ता आहे, बरंच गोगावले शिवसेनेकडे खात आहे. मागासमध्ये बांधवांचे आडे अडचणीला सामाजिक न्याय खात आहे, ते संजय शिरसाट शिवसेनेकडे आहे. सगळी खाती आपल्याकडे आहेत. आपण भरपूर निधी आणू आणि पंचायत समितीचा कारभार, जिल्हा परिषद कारभार चांगल्या पद्धतीनं पार पाडू. मी नेहमी मला तुम्ही माझ्या आव्हानाला साथ दिली, यावेळी आव्हानाला साथ द्या.
एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.